उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज परिसरातील 50हून अधिक शेतकऱ्यांची बोगस दोडका बियाण्यांमुळे मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज परिसरातील 50हून अधिक शेतकऱ्यांची बोगस दोडका बियाण्यांमुळे मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे। निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे पिकाला अपेक्षित फळधारणा न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी उत्तर सोलापूर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। शेतकऱ्यांनी सोलापूर येथील गौरव ॲग्रो एजन्सीमधून दोडक्याचे बियाणे खरेदी केले होते। पिकाची वाढ चांगली झाली, मात्र फळधारणेच्या टप्प्यावर बहुतांश शेतांमध्ये दोडका लागला नाही किंवा अत्यल्प प्रमाणात फळधारणा झाली। त्यामुळे बियाणे निकृष्ट असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। नान्नज मध्ये कमीत कमी एक 10-11 शेतकऱ्यांनी बी घेतलं पहिल्या लॉट मध्ये। बियाची अडचण म्हणजे असं म्हणजे त्यात ब्यात म्हणजे मालच निघाला ना त्या ब्यामधून, असं झालंय। आता अंदाजे बाय गेल्या वर्षी म्हणजे कमीत कमी 2-2.5 लाखाचं नुकसान झाले। या प्रकरणी संबंधित बियाणे कंपनी आणि विक्रेत्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान तालुका कृषी अधिकारी माळी यांनी नुकसानग्रस्त शेतांमध्ये पंचनामे सुरू असल्याची माहिती दिली। पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं।